पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 ला जी होणार आहे, तर दरवर्षी परीक्षेला हमखास विचारले जाणारे प्रश्न हे आपण चालू करत आहोत. तर बघा, हा प्रश्न अभ्यासा आणि 2-2 मार्क मिळवा. तर बघा, पहिलं तर काय, कागदमापन रिमोट असतात. दरवर्षी ह्या टॉपिकवर प्रश्न आहे आणि ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करायचंय काय, की ज्या वस्तू दिल्यात त्यांचं कन्व्हर्जन डझनमध्ये करायचं. कशामध्ये करायचं? डझनमध्ये. आपण काय करतो, त्या वस्तूमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजे 12, 1 डझन म्हणजे 12 कागद असं लिहित बसतो. त्याने काय होतं, प्रश्नाला उशीर लागतो, प्रश्न चुकायची शक्यता वाढते. इथं काय लक्षात ठेवायचं बघा, लक्षात ठेवायचं 1 डझन म्हणजे 12 वस्तू हे लक्षात ठेवायचं. पुढचं काय लक्षात ठेवायचं, 1 दस्ता म्हणजे 2 डझन, 1 रोज म्हणजे 12 डझन, 1 रिम म्हणजे 20 दस्ते किंवा इथंच आपण म्हणायचं 40 डझन. काय लक्षात ठेवायचं, 1 रिम म्हणजे 40 डझन. तर हे एवढंच लक्षात ठेवा. हे पुढचं नाही लक्षात ठेवलं चालेल, पण हे खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यावर प्रश्न कसा येतो बघा, जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? आणि प्रश्नाचे उत्तर बघा कशात आहे, डझन डझन दस्ते ग्रोस. मग मी काय करतो, 1 दस्ता म्हणजे किती डझन असतात, 2 डझन. ह्याला 2 ने गुणून घेतो, 20 डझन. हे किती झालं, 20 डझन. 20 म्हणतो 40 डझन झालं. आणि 3 ग्रोस, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. हे किती झालं, 36 डझन. मग आता उत्तर बघूया आपलं कसं येतं. जॉनने 2 रिम, 2 रिम म्हणजे किती झालं हो? 2 रिम म्हणजे झालं 80. 2 रिम म्हणजे काय झालं, 80 डझन. 80 डझन मधले 40 डझन कागद वापरले, म्हणजे राहिले किती, 40. 40 डझन राहिले, त्याच्यातले 2 दस्ते, 1 दस्ता म्हणजे 2 डझन, 2 दस्ते म्हणजे 4, राहिले किती, 36 डझन. ऑप्शन काय येईल, 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशाच प्रश्नांसाठी आणि अशाच ट्रिकसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.